सूरह अल माइदा मदीना कालीन वचने 120 अल्लाहच्या नावाने जो असीम दयावंत व परम कृपावंत आहे। हे ईमानधारकांनो, निषिद्धाचे पुरेपूर पालन करा। तुमच्याकरिता चरणाऱ्या चतुष्पाद वर्गातील सर्व जनावरे वैध केली गेली आहेत, त्यांच्या व्यतिरिक्त ज्यांच्याबद्दल पुढे तुम्हाला सांगण्यात येईल। परंतु अहराम हज करिता परिधान केलेली वस्त्रे च्या अवस्थेत शिकारीला आपल्याकरिता वैध ठरवू नका। निसंशय अल्लाह जे इच्छितो ती आज्ञा देतो। हे ईमानधारकांनो, ईश परायणतेच्या प्रतीकांची विटंबना करू नका। निषिद्ध महिन्यांपैकी एखाद्याला वैध करू नका। कुर्बानीच्या जनावरांवर हात टाकू नका। त्या जनावरांवर हात टाकू नका ज्यांच्या गळ्यात ईश्वरार्पणाच्या खुणा म्हणून पट्टे घातले आहेत। त्या लोकांना छळू नका जे आपल्या पालनकर्त्याची कृपा आणि त्याच्या प्रसन्नतेच्या शोधात पवित्र गुहा काबाकडे जात असतील। मग जेव्हा अहरामची स्थिती संपेल तेव्हा तुम्ही शिकार करू शकता। आणि पहा, एका गटाने तुमच्यासाठी मस्जिदे हराम अर्थात काबा मस्जिदचा मार्ग रोखला आहे। तर या गोष्टीवर तुमच्या रागाने तुम्हाला इतके भडकवू नये की तुम्ही देखील त्यांच्या विरोधात अत्याचार कराल। नाही, जे कार्य पुण्याईचे व ईशपरायणतेचे आहे त्यामध्ये सर्वांशी सहकार्य करा, आणि जी पाप व अत्याचाराची कामे आहेत त्यामध्ये कोणाशीही सहकार्य करू नका। अल्लाहचे भय बाळगा, त्याची शिक्षा फार कठोर आहे। तुम्हाकरिता निषिद्ध करण्यात आले आहेत मेलेले प्राणी, रक्त, डुकराचे मांस, ते जनावर जे अल्लाहशिवाय इतर कोणाच्या नावाने जुबह केले असेल, ते जे गुदमरून अथवा मार लागून अथवा उंच स्थानावरून पडून अथवा टक्कर लागून मेले असेल, अथवा ज्याला एखाद्या हिंस्र प्राण्याने फाडले असेल। त्या व्यतिरिक्त ज्याला जिवंत अवस्थेत असताना तुम्ही कापले असेल, अथवा ते जे वेदीवर बळी दिले असेल। तसेच हे देखील तुमच्यासाठी निषिद्ध आहे की फासे टाकून आपले भविष्य पहावे। या सर्व कृती आज्ञाभंग करणाऱ्या आहेत। आज इन्कार करणाऱ्यांना तुमच्या धर्माकडून पूर्ण निराशा झाली आहे, म्हणून तुम्ही त्यांना भिवू नका, तर माझे भय बाळगा। आज रोजी मी तुमचा धर्म तुमच्याकरिता परिपूर्ण केला आहे आणि आपली कृपा तुम्हावर परिपूर्ण केली आहे, आणि तुमच्यासाठी इस्लाम तुमचा धर्म म्हणजे परिपूर्ण जीवन प्रणाली म्हणून संमत केला आहे। परंतु जर एखाद्याने भुकेने विवश होऊन यापैकी एखादी वस्तू खाल्ली, अन्यथा गुन्ह्याकडे त्याचा कल झाला असता, तर निसंशय अल्लाह क्षमा करणारा व कृपा करणारा आहे। लोक विचारतात की त्यांच्याकरिता काय वैध केले गेले आहे। त्यांना सांगा, तुमच्याकरिता सर्व चांगल्या व पवित्र वस्तू वैध केल्या गेल्या आहेत, आणि ज्या शिकारी जनावरांना तुम्ही प्रशिक्षित केले असेल, ज्यांना अल्लाहने प्रदान केलेल्या ज्ञानाच्या आधारावर तुम्ही शिकार करण्याचे प्रशिक्षण देत असता, ते ज्या जनावराला तुमच्यासाठी धरून ठेवतील त्यालाही तुम्ही खाऊ शकता। तथापि त्यावर अल्लाहचे नाव उच्चारा आणि अल्लाहचा कायदा भंग करण्यापासून त्याची भीती बाळगा। अल्लाहस हिशेब घेताना वेळ लागत नाही। आज तुमच्यासाठी सर्व चांगल्या व पवित्र वस्तू वैध करण्यात आल्या आहेत। ग्रंथधारकांचे भोजन तुमच्यासाठी वैध आणि तुमचे जेवण त्यांच्याकरिता वैध आहे। चारित्र्यवान व स्वतंत्र स्त्रिया, मग त्या इमानधारकांच्या जमातीतील असोत अथवा त्या लोकसमूहातील ज्यांना तुमच्या पूर्वी ग्रंथ दिला गेला होता, परंतु अट अशी की तुम्ही त्यांचे महर अदा करूनच विवाह बंधनात त्यांचे रक्षक बनावे। असे होऊ नये
की तुम्ही त्यांच्याशी स्वैर काम तृप्तीत लागावे किंवा लपून छपून अनैतिक संबंध ठेवावेत आणि एखाद्याने श्रद्धेच्या मार्गावर चालण्याचे नाकारले तर त्याचे संपूर्ण जीवन कार्य वाया जाईल व तो मरणोत्तर जीवनामध्ये दिवाळखोर बनेल. हे इमानधारकांनो, जेव्हा तुम्ही नमाजसाठी उठाल तेव्हा हे आवश्यक आहे की तुम्ही आपले तोंड व हात कोपरापर्यंत धुवावे, डोक्यावर हात फिरवावे व पाय घोट्यापर्यंत धुत जावे. जर जनाबत अर्थात अपवित्रतेच्या स्थितीत असाल तर स्नान करून शुचिर्भूत व्हा. जर आजारी असाल किंवा प्रवासात असाल अथवा तुमच्यापैकी एखादा शौचास जाऊन आला असेल अथवा स्त्री स्पर्श केला असेल, जर पाणी उपलब्ध नसेल तर स्वच्छ मातीचा उपयोग करा. त्या मातीवर फक्त हात मारून आपल्या चेहऱ्यावर व हातांवर फिरवा. अल्लाह तुमचे जीवन अडचणीचे करू इच्छित नाही, तर तो इच्छितो तर तुम्हाला शुचिर्भूत करावे व आपली देणगी तुम्हावर पूर्ण करावी, जेणेकरून तुम्ही कृतज्ञ बनाल. अल्लाहने जी देणगी तुम्हाला प्रदान केली आहे त्याची आठवण ठेवा आणि त्या दृढ वचनाला विसरू नका जे त्याने तुमच्याकडून घेतले आहे. म्हणजे तुमचे हे कथन की आम्ही ऐकले व आज्ञाधारकता स्वीकारली. अल्लाहचे भय बाळगा. अल्लाह मनांतील रहस्य देखील जाणतो. हे इमानधारकांनो, अल्लाहसाठी सत्यावर अढळ राहणारे व न्यायाची ग्वाही देणारे बना. एखाद्या गटाच्या शत्रुत्वाने तुम्हाला इतके प्रक्षोभित करू नये की तुम्ही न्यायापासून विमुख व्हाल. न्याय करा. हे ईशपरायणतेशी व विनम्रतेशी अधिक निकटवर्ती आहे. अल्लाहचे भय बाळगून कार्य करीत रहा. जे काही तुम्ही करता अल्लाह त्याची पुरेपूर खबर ठेवणारा आहे. जे लोक श्रद्धा ठेवतील व सत्कृत्य करतील, अल्लाहने त्यांना वचन दिले आहे की त्यांच्या चुका माफ केल्या जातील व त्यांना मोठा मोबदला मिळेल. उरले ते लोक जे इन्कार करतील व अल्लाहची संकेत वचने खोटी लेखतील तर ते नरकात जाणारे आहेत. हे इमानधारकांनो, अल्लाहच्या त्या उपकाराचे स्मरण करा जो त्याने तुम्हावर केला आहे, जेव्हा एका गटाने तुमच्यावर हात टाकण्याचा निश्चय केलेला होता, परंतु अल्लाहने त्यांचे हात तुमच्यावर उठण्यापासून रोखले. अल्लाहचे भय बाळगून कार्य करीत रहा. इमानधारकांनी अल्लाहवरच भरवसा ठेवला पाहिजे. अल्लाहने बनी इस्राईलच्या संततीकडून पक्के वचन घेतले होते आणि त्यांच्यात 12 निरीक्षक नियुक्त केले होते व त्यांना सांगितले होते की मी तुमच्या बरोबर आहे. जर तुम्ही नमाज प्रस्थापित केली आणि जकात अदा केली व माझ्या पैगंबरांना मानले आणि त्यांना मदत केली व अल्लाहला उत्तम कर्ज देत राहिला तर खात्री बाळगा की मी तुमच्यातील वाईट गोष्टी नाहीशा करीन आणि तुम्हाला अशा उद्यानांत दाखल करीन ज्यांच्या खालून कालवे वाहत असतील. परंतु त्यानंतर तुमच्यापैकी ज्याने इन्कार करण्याचे वर्तन अंगीकारले तर त्याने वास्तविक पाहता सन्मार्ग हरवून टाकला. मग त्यांचे हे वचन भंग करणेच होते की ज्यामुळे आम्ही त्यांना आपल्या कृपेपासून दूर ढकलले आणि त्यांची मने कठोर बनविली. आता त्यांची दशा अशी आहे की शब्दात फेरफार करून गोष्ट कोठल्या कोठे नेतात. जी शिकवण त्यांना दिली गेली होती त्याचा मोठा भाग ते विसरले आहेत आणि तुम्हाला नेहमीच त्यांच्या कोणत्या न कोणत्या अपहाराची माहिती मिळत असते. त्यांच्यापैकी फारच थोडे या दोषापासून वाचले आहेत. म्हणून यांना क्षमा करा आणि त्यांच्या कृत्याकडे दुर्लक्ष करीत रहा. अल्लाह त्या लोकांना पसंत करतो जे उत्तम वर्तन राखतात. याचप्रमाणे आम्ही त्या लोकांकडून पक्के वचन घेतले होते ज्यांनी सांगितले होते की आम्ही नसारा अर्थात ख्रिश्चन आहोत, परंतु त्यांना देखील जो पाठ दिला गेला होता
त्याचा फार मोठा भाग ते विसरलेत. सरते शेवटी आम्ही त्यांच्या दरम्यान पुनरुत्थानाच्या दिवसापर्यंत शत्रुत्व आणि परस्पर द्वेषाचे बीज पेरले. आणि अवश्य एक वेळ अशी येईल ज्या वेळेस अल्लाह त्यांना दाखविल की ते जगात काय करीत होते. हे ग्रंथधारकांनो, आमचा पैगंबर तुमच्या पाशी आला आहे, जो दैवी ग्रंथातील पुष्कळशा त्या गोष्टी तुमच्या समोर स्पष्ट करीत आहे, ज्यावर तुम्ही पडदा टाकीत आहात, आणि तुमच्या कित्येक गोष्टी माफही करतो. तुमच्यापाशी अल्लाहकडून प्रकाश आणि एक असा सत्यदर्शी ग्रंथ आला आहे, ज्याच्याद्वारे सर्वश्रेष्ठ अल्लाह त्या लोकांना जे त्याच्या प्रसन्नतेचे इच्छुक आहेत, शांती व सुरक्षिततेच्या पद्धती दाखवितो, आणि आपल्या आदेशाने त्यांना अंधारातून बाहेर काढून प्रकाशाकडे आणतो आणि सरळ मार्गाकडे त्यांचे मार्गदर्शन करतो. निसंशय इन्कार त्या लोकांनी केला ज्यांनी सांगितले की मरियम पुत्र मसीह हाच ईश्वर आहे. हे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, त्यांना सांगा की जर अल्लाहने मरियम पुत्र मसीह आणि त्याची आई तसेच पृथ्वीवरील सर्वांना नष्ट करू इच्छिले तर कोण त्याला या इराद्यापासून रोखू शकेल? अल्लाह तर पृथ्वी आणि आकाशांचा आणि त्या सर्व वस्तूंचा स्वामी आहे ज्या पृथ्वी आणि आकाशांमध्ये आढळतात. तो जे काही इच्छितो निर्माण करतो व त्याचे प्रभुत्व प्रत्येक वस्तूवर आहे. यहुदी आणि ख्रिस्ती सांगतात की आम्ही अल्लाहचे पुत्र व त्याचे लाडके आहोत. त्यांना विचारा, मग तो तुमच्या अपराधांकरिता तुम्हाला शिक्षा का देतो? खरे पाहता तुम्ही देखील तशीच माणसे आहात जशी इतर माणसे अल्लाहने निर्माण केली आहेत. तो ज्याला इच्छितो माफ करतो आणि ज्याला इच्छितो शिक्षा देतो. पृथ्वी, आकाश आणि त्यात अस्तित्वात असलेल्या सर्व वस्तू त्याच्या मालकीच्या आहेत आणि त्याच्याकडे सर्वांना परतावयाचे आहे. हे ग्रंथधारकांनो, आमचा हा पैगंबर अशा वेळी तुमच्यापाशी आला आहे आणि धर्माची अशी सुस्पष्ट शिकवण तुम्हाला देत आहे, जेव्हा पैगंबरांच्या आगमनाचा क्रम एका दीर्घ काळापासून बंद होता. ते अशा करिता की तुम्ही असे सांगू नये की आमच्यापाशी कोणी शुभवार्ता देणारा आणि भय दाखविणारा आला नाही. तर पहा, आता तो शुभवार्ता देणारा व भय दाखविणारा आला आहे आणि अल्लाह प्रत्येक वस्तूवर प्रभुत्व संपन्न आहे. आठवा तो प्रसंग जेव्हा मूसा अलैहिस्सलाम यांनी आपल्या लोकांना सांगितले होते, हे माझ्या बांधवांनो, अल्लाहची ती देणगी ध्यानात घ्या जी त्याने तुम्हाला प्रदान केली होती. त्याने तुमच्यात नबी, पैगंबर निर्माण केले, तुम्हाला सत्ताधारी बनविले आणि तुम्हाला ते सर्व काही दिले जे या जगात कोणालाच दिले नव्हते. हे माझ्या बांधवांनो, या पवित्र भूमीत दाखल व्हा जी अल्लाहने तुमच्याकरिता विधिपूर्वक बहाल केली आहे. मागे फिरू नका, नाही तर अयशस्वी व निराश परताल. त्यांनी उत्तर दिले, हे मूसा, तेथे तर मोठे शक्तिशाली लोक राहतात. आम्ही तेथे कदापि जाणार नाही जोपर्यंत ते तेथून निघून जात नाहीत. होय, जर ते तेथून निघून गेले तर आम्ही दाखल होण्यास तयार आहोत. त्या भिणाऱ्यांपैकी 2 माणसे अशी देखील होती ज्यांना अल्लाहने आपल्या कृपेने उपकृत केले होते. त्यांनी सांगितले, या शक्तिशाली लोकांच्या मुकाबल्यासाठी दरवाजात प्रवेश करा. जेव्हा तुम्ही आत दाखल व्हाल तेव्हा तुम्हासच वर्चस्व प्राप्त होईल. अल्लाहवर भरोसा ठेवा जर तुम्ही इमानधारक असाल. परंतु त्यांनी पुन्हा तेच सांगितले, हे मूसा,
आम्ही तर तेथे कदापि जाणार नाही जोपर्यंत ते तेथे आहेत. तुम्ही आणि तुमचा पालन करता दोघे जा आणि लढा, आम्ही येथेच बसलो आहोत. यावर मूसा अलैहिस्सलामने सांगितले, हे माझ्या पालन करत्या, माझ्या अखत्यारीत कोणी नाही परंतु एक तर मी स्वतः अथवा माझा भाऊ, तर तू आम्हाला या अवज्ञा करणाऱ्या लोकांपासून वेगळे करून सोड. अल्लाहने उत्तर दिले, बरे तर तो प्रदेश 40 वर्षांपर्यंत यांच्याकरिता निषिद्ध आहे. हे भूतलावर वणवण भटकत राहतील. या अवज्ञाकारींच्या स्थितीवर मुळीच दया दाखवू नका. आणि जरा यांना आदम अलैहिस्सलामच्या 2 मुलांची गोष्ट देखील शब्दशः ऐकवा. जेव्हा त्या दोघांनी कुर्बानी दिली तेव्हा त्यांच्यापैकी एकाची कुर्बानी स्वीकारली गेली आणि दुसऱ्याची स्वीकारली गेली नाही. त्याने सांगितले, मी तुला ठार मारीन. त्याने उत्तर दिले, अल्लाह तर पापभिरू लोकांच्याच भेटी स्वीकारतो. जरी तू मला ठार मारण्यासाठी हात उचलशील तरी मी तुला मारण्याकरिता हात उचलणार नाही. मी सर्व विश्वांचा स्वामी अल्लाहच्या प्रकोपाला भीतो. मी इच्छितो की माझा आणि तुझा गुन्हा तूच संचित करशील आणि नरकवासी बनून राहशील. अत्याचारींच्या अत्याचाराचा हाच खरा योग्य मोबदला आहे. सरते शेवटी त्याच्या मोहाने आपल्या भावाची हत्या करणे त्यासाठी सोपे केले आणि तो त्याला ठार मारून त्या लोकांत सामील झाला जे नुकसान सोसणारे आहेत. मग अल्लाहने एक कावळा पाठविला जो जमीन खणू लागला, जेणेकरून त्याला दाखवावे की आपल्या भावाचे प्रेत कसे लपवावे. हे पाहून तो उद्गारला, खेद आहे मजवर, मी या कावळ्यासारखा सुद्धा बनू शकलो नाही की आपल्या भावाचे प्रेत लपविण्याची युक्ती काढली असती. यानंतर त्याने आपल्या कृत्यावर फार पश्चाताप केला. याच कारणास्तव बनी इस्राईल करिता आम्ही हे फरमान लिहिले होते की ज्याने एखाद्या माणसाला खुनाबद्दल अथवा पृथ्वी तलावर उपद्रव पसरविण्याव्यतिरिक्त अन्य कारणाने ठार केले तर त्याने जणू काही सर्व मानवांना ठार केले. आणि ज्याने कोणाला जीवनदान दिले त्याने जणू काही सर्व मानवजातीला जीवन प्रदान केले. परंतु त्यांची अवस्था अशी आहे की आमचे पैगंबर वरचे वर त्यांच्यापाशी उघड उघड आदेश घेऊन आले, तरी सुद्धा त्यांच्यात मोठ्या संख्येने पृथ्वीवर अतिरेक करणारे लोक आहेत. जे लोक अल्लाह आणि त्याचे पैगंबर यांच्याशी युद्ध करतात आणि भूमीवर याकरिता धावपळ करतात की हिंसाचार माजवावा, त्यांची शिक्षा ही आहे की ते ठार मारले जातील अथवा सुळावर चढविले जातील अथवा परस्पर विरुद्ध दिशेने त्यांचे हात पाय कापले जातील अथवा त्यांना देशांतर करावयास लावले जाईल. हा अपमान व नामुष्की तर त्यांच्यासाठी दुनियेत आहे आणि मरणोत्तर जीवनामध्ये त्यांच्याकरिता याहून मोठी शिक्षा आहे. परंतु जे लोक पश्चाताप करतील यापूर्वी की तुम्ही त्यांच्यावर प्रभुत्व प्रस्थापित करावे, तुम्हाला माहित असावयास हवे की अल्लाह माफ करणारा व दया करणारा आहे. हे इमानधारकांनो, अल्लाहचे भय बाळगा आणि त्याच्या ठायी त्याची प्रसन्नता मिळविण्याचे साधन शोधा आणि त्याच्या मार्गात जीवानिशी संघर्ष करा. कदाचित तुम्हाला यश प्राप्त होईल. चांगले समजून असा की ज्या लोकांनी अधर्माचे वर्तन अंगीकारले आहे, जर त्यांच्या ताब्यात पृथ्वीवरील सर्व संपत्ती असली आणि तितकीच पुनश्य आणि ते इच्छा करतील की ती मोबदल्यात देऊन पुनरुत्थानाच्या दिवसाच्या यातनेपासून सुटका व्हावी, तरी ती त्यांच्याकडून स्वीकारली जाणार नाही आणि त्यांना दुःखदायक शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. ते इच्छा करतील की नरकाच्या अग्नीमधून पळून जावे, परंतु बाहेर निघू शकणार नाहीत आणि त्यांना चिरंतन शिक्षा दिली जाईल. आणि चोर
मग तो पुरुष असो अथवा स्त्री, दोघांचे हात कापून टाका. हा त्यांच्या कर्माचा बदला आहे आणि अल्लाहकडून अद्दल घडविणारी शिक्षा. अल्लाहचे सामर्थ्य सर्वांवर प्रभावी आहे आणि तो बुद्धिमान व द्रष्ट आहे. मग जो कोणी अत्याचार केल्यानंतर पश्चाताप करील आणि स्वतःला सुधारेल, तर अल्लाहची कृपादृष्टी पुनश्च त्याच्याकडे वळेल. अल्लाह अत्यंत क्षमा करणारा व दया करणारा आहे. तुम्हाला माहित नाही काय की अल्लाह पृथ्वी व आकाशांच्या साम्राज्याचा स्वामी आहे? ज्याला इच्छेल त्याला शिक्षा करेल आणि ज्याला इच्छेल त्याला क्षमा करेल, आणि तो प्रत्येक गोष्टीचा अधिकार बाळगतो. हे पैगंबर, ते लोक तुमच्या दुःखाला कारणीभूत ठरू नयेत जे कुफ्रच्या अर्थात इन्कारच्या मार्गात फार घाई करीत आहेत. मग ते त्यापैकी असोत जे फक्त तोंडाने बोलतात की आम्ही श्रद्धा ठेवली, परंतु त्यांची हृदये श्रद्धा ठेवीत नाहीत, अथवा त्यापैकी जे यहुदी झाले आहेत, ज्यांची अवस्था अशी आहे की असत्यासाठी कान टवकारून असतात आणि इतर लोकांकरिता जे तुमच्यापाशी कधीच आले नाहीत कानोसा घेत फिरत असतात. अल्लाहच्या ग्रंथाच्या शब्दांना त्यांची खरी जागा ठरलेली असताना देखील मूळ अर्थापासून फिरवतात आणि लोकांना सांगतात की जर तुम्हाला हा आदेश दिला गेला तर मान्य करा, नाहीतर मानू नका. ज्याला अल्लाहनेच उपद्रवामध्ये टाकण्याचा इरादा केला त्याला अल्लाहच्या पकडीतून वाचविण्यासाठी तुम्ही काही करू शकत नाही. हे ते लोक आहेत ज्यांच्या हृदयांना अल्लाहने शुद्ध करणे इच्छिले नाही. यांच्याकरिता जगात नामुष्की आणि परलोकात कठोर शिक्षा आहे. हे असत्य ऐकणारे व निषिद्ध माल खाणारे आहेत. म्हणून हे जर तुमच्यापाशी आले तर तुम्हाला अधिकार देण्यात येत आहे की तुमची इच्छा असल्यास त्यांचा न्याय निवाडा करा किंवा नकार द्या. नकार दिला तर हे तुमचे काही बिघडवू शकत नाही, आणि निर्णय द्यायचा असेल तर मग न्यायपूर्ण रीतीने द्या, कारण अल्लाह न्यायी लोकांना पसंत करतो. आणि हे तुम्हाला मध्यस्थ तरी कसे बनवितात, जेव्हा यांच्याजवळ तौरात उपलब्ध आहे ज्यात अल्लाहचा आदेश लिहिलेला आहे आणि हे त्यापासून परांगमुख होत आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की हे लोक श्रद्धाच बाळगत नाहीत. आम्ही तौरात हा ग्रंथ अवतरला ज्यात मार्गदर्शन व प्रकाश होता. सर्व नबी पैगंबर जे मुस्लिम अर्थात आज्ञाकारी होते त्याला अनुसरून या यहुदी लोकांच्या सर्व बाबींचा निर्णय देत असत, आणि याच प्रकारे धर्मपंडित आणि धर्मशास्त्री देखील, कारण त्यांना अल्लाहच्या ग्रंथाच्या संरक्षणाचे जबाबदार बनविण्यात आले होते व यावर ते साक्षी होते. म्हणून तुम्ही लोकांना भिवू नका, तर माझे भय बाळगा आणि माझी संकेत वचने क्षुल्लक मोबदल्यात विकणे सोडून द्या. जे लोक अल्लाहच्या अवतरित केलेल्या कायद्याला अनुसरून न्याय निवाडा करीत नसतील तेच काफिर होत. तौरातमध्ये आम्ही यहुदी लोकांसाठी हा आदेश लिहिला होता की प्राणाच्या बदल्यात प्राण, डोळ्यासाठी डोळा, नाकासाठी नाक, कानाबद्दल कान, दाताबद्दल दात आणि सर्व जखमांबद्दल बरोबरीचा बदला. मग जो किसास अर्थात हत्यादंड माफ करील तर तो त्याच्यासाठी पापाक्षालन होय. आणि जे लोक अल्लाहद्वारे अवतरित केलेल्या कायद्याला अनुसरून न्यायनिवाडा करत नसतील तेच अत्याचारी होत. मग आम्ही त्या पैगंबरानंतर मरियम पुत्र ईसाला पाठविले. तौरात पैकी जे काही त्याच्या समोर उपलब्ध होते तो त्याची सत्यता प्रमाणित करणारा होता, आणि आम्ही त्याला इंजिल अर्थात नवा करार प्रदान केले ज्यात मार्गदर्शन व दिव्य प्रकाश होता. आणि तो ग्रंथ देखील तौरात पैकी जे काही त्या काळी उपलब्ध होते त्यातील सत्य प्रमाणित करणारा होता. तसेच त्यात अल्लाहचे भय बाळगणाऱ्या लोकांसाठी पुरेपूर मार्गदर्शन व उपदेश होता. आमची आज्ञा होती की इंजिल धारकांनी या कायद्याला अनुसरून न्यायनिवाडा करावा
जो अल्लाहने त्यात अवतरित केला आहे, व जे लोक अल्लाहने अवतरित केलेल्या कायद्याला अनुसरून न्यायनिवाडा करीत नसतील तेच फासिक अर्थात अवज्ञा करणारे होत. मग हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही तुमच्याकडे हा ग्रंथ पाठविला जो सत्य घेऊन आला आहे आणि अल किताब अर्थात पूर्वकालीन ईश ग्रंथपैकी जे काही त्याच्या समोर उपलब्ध आहे त्यातील सत्य प्रमाणित करणारा व त्याचा संरक्षक आहे. म्हणून तुम्ही अल्लाहने अवतरित केलेल्या कायद्यानुसारच लोकांच्या मामल्यांचा न्यायनिवाडा करा आणि जे सत्य तुमच्यापाशी आले आहे त्यापासून परांगमुख होऊन त्यांच्या इच्छेचे अनुकरण करू नका. आम्ही तुम्हा मानवापैकी प्रत्येकासाठी एकच शरीयत अर्थात जीवनाचा कायदा व एकच कार्यप्रणाली निश्चित केली. जर तुमच्या अल्लाहने इच्छिले असते तर तुम्हा सर्वांना एकच लोकसमूह अर्थात उम्मत बनवू शकत होता, परंतु त्याने हे यासाठी केले की जे काही त्याने तुम्हा लोकांना दिले आहे त्यात तुमची परीक्षा घ्यावी. म्हणून चांगुलपणात एक दुसऱ्यापेक्षा सरस ठरण्याचा प्रयत्न करा. सरतेशेवटी तुम्हा सर्वांना अल्लाहकडेच परत जावयाचे आहे. मग तो तुम्हाला सत्य स्थिती दाखवून देईल ज्यामध्ये तुम्ही मतभेद करीत राहिला आहात. तर हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही अल्लाहद्वारे अवतरित केलेल्या कायद्यानुसार या लोकांच्या मामल्यांचा न्यायनिवाडा करा व त्यांच्या इच्छा आकांक्षाचे अनुकरण करू नका. सावध रहा की या लोकांनी तुम्हाला संकटात गुंतवून त्या मार्गदर्शनापासून यत्किंचित देखील परांगमुख करता कामा नये जे मार्गदर्शन तुमच्याकडे अल्लाहने अवतरित केले आहे. मग जर हे यापासून परांगमुख झाले तर समजा की अल्लाहने यांच्या काही अपराधांची शिक्षा म्हणून यांना संकटात गुंतवून टाकण्याचा इरादाच केला आहे. आणि ही वस्तुस्थिती आहे की या लोकांतील बहुतेक अवज्ञा करणारे आहेत. तर मग काय हे आज्ञामूलक निर्णय इच्छितात? वास्तविक पाहता जे लोक अल्लाहवर विश्वास ठेवतात त्यांच्या दृष्टीने अल्लाहपेक्षा उत्तम न्याय देणारा दुसरा कोण असू शकेल? हे इमानधारकांनो, यहुदी व ख्रिस्तींना आपले जिवलग बनवू नका. हे आपापसांतच एक दुसऱ्याचे मित्र आहेत आणि जर तुमच्यापैकी कोणी त्यांना आपला मित्र बनवीत असेल तर त्याची देखील गणना त्यांच्यातच होईल. निसंशय अल्लाह अत्याचाऱ्यांना आपल्या मार्गदर्शनापासून वंचित करतो. तुम्ही पाहता की त्यांच्या हृदयाला दांभिकतेचा रोग जडला आहे. ते त्याच्यातच धावपळ करीत राहतात. सांगतात की आम्हाला भय वाटते की कदाचित आम्ही संकटाच्या चक्रात सापडू, परंतु दूर नव्हे की अल्लाह जेव्हा तुम्हाला निर्णायक विजय प्रदान करील अथवा आपल्याकडून इतर एखादी गोष्ट प्रकट करील तेव्हा हे लोक आपल्या या दांभिकपणावर जो ते आपल्या हृदयात लपवून आहेत लज्जित होतील. आणि त्यावेळी इमानधारक सांगतील, काय हे तेच लोक आहेत जे अल्लाहच्या नावावर मोठ्या कठोर शपथा घेऊन खात्री देत होते की आम्ही तुमच्याबरोबर आहोत? त्यांची सर्व कृत्ये वाया गेली आणि सरतेशेवटी ते अपयशी व निराश होऊन राहिले. हे इमानधारकांनो, जर तुमच्यापैकी कोणी आपल्या धर्मापासून परांगमुख होत असेल, अल्लाह आणखी कित्येक लोक असे निर्माण करील जे अल्लाहला प्रिय असतील आणि अल्लाह त्यांना प्रिय असेल, जे इमानधारकांसाठी मृदू आणि काफिरांसाठी कठोर असतील, जे अल्लाहच्या मार्गात प्रयत्नांची पराकाष्ठा करतील आणि कोणत्याही निर्भसना करणाऱ्यांच्या निर्भसनेला भिणार नाहीत. हे अल्लाहची कृपा आहे, तो ज्याला इच्छितो त्याला प्रदान करतो. अल्लाह सर्व व्यापी आहे आणि सर्व काही जाणतो. तुमचे मित्र तर खरे पाहता केवळ अल्लाह आणि अल्लाहचा पैगंबर आणि ते इमानधारक होत जे नमाज प्रस्थापित करतात, जकात देतात व अल्लाह समोर झुकणारे आहेत. आणि ज्याने अल्लाह आणि त्याचा पैगंबर व इमानधारकांना आपले मित्र बनविले त्याला माहीत असावे
की अल्लाहचाच पक्ष यशस्वी राहणारा आहे. हे इमानधारकांनो, तुमच्या पूर्वीच्या ग्रंथधारकांपैकी ज्या लोकांनी तुमच्या धर्माला थट्टा व मनोरंजनाचे साधन बनविले आहे, त्यांना व इतर अधर्मीयांना आपले मित्र व सोबती बनवू नका. अल्लाहचे भय बाळगा जर तुम्ही इमानधारक असाल. जेव्हा तुम्ही नमाजसाठी आवाहन करता तेव्हा ते त्याची थट्टा करतात व त्याला खेळ समजतात. याचे कारण असे आहे की त्यांना बुद्धी नाही. त्यांना सांगा, हे ग्रंथधारकांनो, तुम्ही ज्या गोष्टीने आमच्याशी वैर करीत आहात ती या व्यतिरिक्त अन्य काय आहे की आम्ही अल्लाहवर आणि धर्माच्या त्या शिकवणुकीवर श्रद्धा ठेवली आहे जी आमच्यावर अवतरली आहे व आमच्या पूर्वी देखील अवतरली होती, आणि तुमच्यापैकी बहुतेक लोक तर अवज्ञा करणारे आहेत. मग सांगा, काय मी त्या लोकांचा निर्देश करू ज्यांचा शेवट अल्लाहपाशी अवज्ञा करणाऱ्यांच्या शेवटापेक्षा अधिक वाईट आहे? ते अल्लाहने ज्यांचा धिक्कार केला आणि ज्यांच्यावर त्याचा प्रकोप कोसळला, ज्यांच्यापैकी माकड व डुक्कर बनविले गेले, ज्यांनी तागूत अर्थात अल्लाहशी द्रोह करणारे उपद्रवीची भक्ती केली, त्यांचे स्थान आणखीनच वाईट आहे आणि ते सन्मार्गापासून दूरवर भरकटलेले आहेत. जेव्हा हे तुमच्यापाशी येतात तेव्हा म्हणतात की आम्ही श्रद्धा ठेवली. खरे पाहता ते इन्कार घेऊन आले होते व इन्कार घेऊनच परत गेले, आणि जे काही त्यांनी आपल्या हृदयात लपविले आहे ते अल्लाह चांगल्या प्रकारे जाणतो. तुम्ही पाहता की त्यांच्यापैकी पुष्कळसे लोक पाप व जुलूम आणि अत्याचाराच्या कृत्यांत धावपळ करीत हिंडतात आणि निषिद्ध माल खातात. अत्यंत वाईट कृत्य आहेत जी ते करीत आहेत. यांचे धर्म मार्तंड व पुरोहित यांना पापवचनांच्या उच्चारणापासून व निषिद्ध माल खाण्यापासून का बरे प्रतिबंध करीत नाहीत? खचितच अत्यंत वाईट जीवनकार्य आहे जे ते रचित आहेत. यहुदी म्हणतात, अल्लाहचे हात बांधलेले आहेत. बांधले गेले यांचे हात आणि धिक्कारले गेले हे त्या बडबडीबद्दल जी हे करीत आहेत. अल्लाहचे हात तर उदार आहेत, तो जसे इच्छितो तसे खर्च करतो. वस्तुस्थिती अशी आहे की जी वाणी तुमच्या पालनकर्त्याकडून तुमच्यावर अवतरली आहे ती उलट यांच्यापैकी बहुतेकांच्या शिरजोरी व असत्य प्रियतेत वृद्धी होण्यास कारणीभूत झाली आहे. आणि आम्ही यांच्या दरम्यान पुनरुत्थान घडेपर्यंत वैर व शत्रुत्व घातले आहे. जेव्हा कधी हे युद्धाच्या अग्नी भडकवितात, अल्लाह त्या अग्नीला विझवून टाकतो. हे पृथ्वीवर उपद्रव पसरविण्याचा प्रयत्न करीत आहेत, पण अल्लाह उपद्रव माजविणाऱ्यांना मुळीच पसंत करीत नाही. जर या ग्रंथधारकांनी श्रद्धा ठेवली असती व ईश भिरुतेचे वर्तन अंगीकारले असते तर आम्ही यांच्यातील वाईट गोष्टी यांच्यापासून दूर केल्या असत्या आणि यांना ऐश्वर्य संपन्न स्वर्गामध्ये प्रवेश दिला असता. किती छान झाले असते जर यांनी तौरात व इंजिल आणि त्या दुसऱ्या ग्रंथांना रूढ केले असते जे यांच्या पालनकर्त्याकडून यांच्या जवळ पाठविले गेले होते. असे केले असते तर यांच्यासाठी वरून अन्नवृष्टी झाली असती व खालून जमिनीतून अमाप भेटले असते. जरी त्यांच्यात काही जण सरळ मार्गी सुद्धा आहेत, परंतु त्यांच्यातील बहुसंख्य अत्यंत दुराचारी आहेत. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जे काही तुमच्या पालनकर्त्याकडून तुमच्यावर अवतरले आहे ते लोकांपर्यंत पोहोचवा. जर तुम्ही असे केले नाही तर पैगंबरत्वाचे कर्तव्य पार पाडले नाही. अल्लाह तुम्हाला लोकांच्या दुष्टतेपासून वाचविणारा आहे. खात्री बाळगा की तो नाकारणाऱ्यांना यशाचा मार्ग मुळीच दाखविणार नाही. स्पष्ट सांगून टाका की हे ग्रंथधारकांनो, तुम्ही कदापि कोणत्याच मूलाधारावर नाही जोपर्यंत तौरात व इंजिल आणि त्या इतर ग्रंथांवर तुम्ही दृढ राहत नाही जे तुमच्याकडे तुमच्या पालनकर्त्याकडून अवतरित केले गेले आहे. खचितच हा आदेश जो तुमच्यावर तुमच्या पालनकर्त्याकडून अवतरित केला गेला आहे
तो यांच्यापैकी बहुतेकांची प्रतारणा व इन्कार अधिक वाढवेल. पण नाकारणाऱ्यांच्या स्थितीबद्दल काही खेद करू नका. मुस्लिम असोत अथवा यहुदी, साबी असोत अथवा ख्रिस्ती, जो कोणी अल्लाह व अंतिम दिनावर श्रद्धा ठेवील आणि प्रामाणिक आचरण करील, निसंशय त्याच्यासाठी कोणत्याही प्रकारच्या भयाला स्थान नाही आणि तो दुःखी होणार नाही. आम्ही बनी इस्रायलकडून दृढ वचन घेतले आणि त्यांच्याकडे अनेक पैगंबर पाठविले. परंतु जेव्हा कधी एखादा पैगंबर त्यांच्या मनोवासनेविरुद्ध काही घेऊन आला, तेव्हा त्यांनी काहींना खोटे लेखले आणि काहींना ठार केले. आणि आपल्या ठाई अशी समजूत करून घेतली की कोणतीही आपत्ती उद्भवणार नाही. जणू आंधळे आणि बहिरे बनले. तरीही अल्लाहने त्यांना माफ केले. तेव्हा त्यांच्यापैकी बहुतेक लोक अधिकच आंधळे आणि बहिरे बनत गेले. अल्लाह त्यांची ही सर्व कृत्ये पाहत राहिलेला आहे. खचितच इन्कार त्या लोकांनी केला ज्यांनी म्हटले की अल्लाह मरियम पुत्र मसीह अर्थात येशूच आहे. वास्तविक पाहता मसीह अलैहिस्सलामने सांगितले होते की हे बनी इस्राईल, अल्लाहची भक्ती करा, जो माझा व तुमचा सुद्धा पालन करता आहे. ज्याने एखाद्याला अल्लाह समवेत सहभागी ठरविले, त्याच्यावर अल्लाहने स्वर्ग प्रतिबंधित केले आणि त्याचे स्थान नरक आहे व अशा अत्याचाऱ्यांचा कोणीच सहाय्यक नाही. खचितच इन्कार केला त्या लोकांनी ज्यांनी म्हटले की अल्लाह तिन्हींपैकी एक आहे. खरे पाहता एकमेव अल्लाहशिवाय कोणीही ईश्वर नाही. जर हे लोक आपल्या या गोष्टीपासून परावृत्त झाले नाहीत, तर यांच्यापैकी ज्याने इन्कार केला आहे त्याला कठोर शिक्षा दिली जाईल. मग काय हे लोक अल्लाहपाशी पश्चाताप व्यक्त करणार नाहीत आणि त्याच्याजवळ माफी मागणार नाहीत? अल्लाह फार क्षमाशील व दया करणारा आहे. मरियम पुत्र येशू याशिवाय काही नाही की तो फक्त एक पैगंबर होता. त्याच्या पूर्वी देखील अनेक पैगंबर होऊन गेले होते. त्याची आई एक सत्यवादी स्त्री होती आणि ते दोघे इतर माणसांप्रमाणेच अन्नभक्षण करीत होते. पहा, आम्ही कशा प्रकारे त्यांच्या समोर सत्य वचने स्पष्ट करतो. शेवटी पहा, ते कुठे उलट परतून जातात. त्यांना सांगा, काय तुम्ही अल्लाहला सोडून त्याची उपासना करता, जो तुमच्या नुकसानीचाही अधिकार बाळगत नाही की फायद्याचाही नाही? वास्तविक पाहता सर्वांचे ऐकणारा व सर्व काही जाणणारा तर अल्लाहच आहे. सांगा, हे ग्रंथधारकांनो, आपल्या धर्मामध्ये नाहक अतिरेक करू नका आणि त्या लोकांच्या कल्पनांचे अनुसरण करू नका जे तुमच्या अगोदर स्वतः पथभ्रष्ट झाले व बहुतेकांना ज्यांनी पथभ्रष्ट केले आणि सन्मार्गापासून भरकटले. बनी इस्राईलपैकी ज्या लोकांनी कुफ्रचा अर्थात इन्काराचा मार्ग अवलंबविला, ते दाऊद अलैहिस्सलाम आणि मरियम पुत्र येशू यांच्या वाणीद्वारे धिक्कारले गेले, कारण ते दुराचारी झाले होते व मर्यादा भंग करू लागले होते. त्यांनी एकमेकाला अपकृत्यापासून परावृत्त करण्याचे सोडून दिले होते. वाईट आचरण होते त्यांचे, जे त्यांनी अंगीकारले. आज तुम्ही त्यांच्यात पुष्कळसे असे लोक पाहता जे नाकारणाऱ्यांचे समर्थन व त्यांच्याशी मैत्री करतात. निश्चितपणे अत्यंत वाईट शेवट आहे त्यांचा, ज्याची तयारी त्यांनी स्वतः आपल्यासाठी केली आहे. अल्लाह त्यांच्यावर क्रोधित झाला आहे आणि ते चिरस्थायी यातना भोगणारे आहेत. जर खरोखर हे लोक अल्लाह व पैगंबर आणि त्या गोष्टीला मानणारे असते जी पैगंबरांवर अवतरली होती, तर कदापि इमानधारकांविरुद्ध नाकारणाऱ्यांना त्यांनी आपले मित्र बनविले नसते. पण त्यांच्यापैकी तर बहुतेक लोक अल्लाहच्या आज्ञाधारकतेच्या बाहेर निघाले आहेत. तुम्हाला इमानधारकांविरुद्ध
सर्वात जास्त कठोर यहुदी व अनिकेश्वरवादी आढळतील, आणि इमानधारकांच्या मित्रत्वात ते लोक अधिक जवळ असल्याचे आढळतील, ज्यांनी सांगितले होते की आम्ही ख्रिश्चन अर्थात नसारा आहोत. हे अशा कारणास्तव की त्यांच्यात उपासना मग्न विद्वान व विरक्त साधू आढळतात आणि त्यांच्यात अहंकार नाही. जेव्हा ते ही वाणी ऐकतात जी पैगंबरावर अवतरली आहे, तेव्हा तुम्ही पाहता की सत्याची ओळख पटल्यामुळे त्यांचे डोळे अश्रूंनी भिजतात. ते अनायासे उद्गारतात, हे पालनकर्त्या, आम्ही श्रद्धा ठेवली, आमचे नाव ग्वाही देणाऱ्यांमध्ये लिही. आणि ते म्हणतात, का म्हणून आम्ही अल्लाहवर श्रद्धा ठेवू नये आणि जे सत्य आमच्यापर्यंत आलेले आहे ते का मान्य करू नये. जेव्हा आम्ही अशी इच्छा बाळगतो की आमच्या पालनकर्त्याने आम्हाला सदाचारी लोकांत समाविष्ट करावे, त्यांच्या या कथनामुळे अल्लाहने त्यांना असा स्वर्ग प्रदान केला ज्याच्या खालून कालवे वाहतात व ते तेथेच सदैव राहतील. हा मोबदला आहे उत्तम आचरण करणाऱ्या लोकांकरिता, ज्यांनी आमच्या संकेत वचनांना मान्य करण्याला नकार दिला व त्यांना खोटे लेखले, ते नरकास पात्र आहेत. हे इमानधारकांनो, ज्या शुद्ध वस्तू अल्लाहने तुमच्यासाठी वैध केलेल्या आहेत त्या निषिद्ध ठरवू नका आणि मर्यादांचे उल्लंघन करू नका. अल्लाहला अतिरेक करणारे अत्यंत अप्रिय आहेत. जे काही वैध व विशुद्ध अन्न अल्लाहने दिले आहे ते खा व प्या आणि अल्लाहच्या अवज्ञेपासून दूर राहा, ज्याच्यावर तुम्ही श्रद्धा ठेवली आहे. तुम्ही लोक ज्या निरर्थक शपथा घेता त्याबद्दल अल्लाह तुम्हाला शिक्षा करणार नाही, पण ज्या शपथा तुम्ही जाणून बुजून घेता त्यांच्यासाठी तो जरूर तुम्हाला पकडेल. अशी शपथ मोडण्याचे प्रायश्चित हे होय की 10 गरिबांना त्या सर्वसाधारण प्रकारचे जेवण तुम्ही द्यावे जे तुम्ही आपल्या मुलाबाळांना देता, अथवा त्यांना वस्त्रे द्यावीत किंवा एका गुलामाला मुक्त करावे, आणि ज्याची अशी ऐपत नसेल त्याने 3 दिवसाचे उपवास करावेत. हे तुमच्या शपथांचे प्रायश्चित आहे की जेव्हा तुम्ही शपथ घेऊन ती मोडली असेल, आपल्या शपथांचे पालन करीत जा. अशा प्रकारे अल्लाह आपल्या आज्ञा तुमच्यासाठी स्पष्ट करीत आहे. कदाचित तुम्ही कृतज्ञता दर्शवाल. हे इमानधारकांनो, ही दारू आणि जुगार, देवस्थाने आणि शकुन, ही सर्व अमंगल सैतानी कामे होत. यांच्यापासून दूर राहा. आशा आहे की तुम्हाला यश मिळेल. शैतानाची तर अशीच इच्छा आहे की दारू व जुगारद्वारे तुमच्यात शत्रुत्व, द्वेष व कपट निर्माण करावे आणि तुम्हाला अल्लाहचे स्मरण व नमाज पासून रोखावे. मग काय तुम्ही या गोष्टीपासून अलिप्त राहाल? अल्लाह व त्याच्या पैगंबराचे म्हणणे मान्य करा आणि अलिप्त राहा. परंतु जर तुम्ही अवज्ञा केली तर हे समजून असा की आमच्या पैगंबरावर स्पष्टपणे आदेश पोहोचविण्याची फक्त जबाबदारी होती. ज्यांनी श्रद्धा ठेवली आणि चांगले आचरण करू लागले, त्यांनी पूर्वी जे काही खाल्ले व प्यायले त्यासाठी त्यांना धरले जाणार नाही, परंतु या अटीवर की भविष्यात त्यांनी त्या गोष्टीपासून दूर राहावे ज्या निषिद्ध केल्या गेल्या आहेत, आणि श्रद्धेवर अढळ राहावे आणि सत्कार्य करावे. मग ज्या ज्या गोष्टींपासून प्रतिबंध केला जाईल त्यापासून दूर राहावे आणि जो अल्लाहचा आदेश असेल त्याला मान्य करावे. मग ईशपरायणतेनिशी सद्वर्तन ठेवावे. अल्लाह सदाचारी लोकांना पसंत करतो. हे इमानधारकांनो, अल्लाह तुमची त्या शिकारीद्वारे कठोर परीक्षा घेईल जी अगदी तुमच्या हाताच्या व भाल्यांच्या माऱ्यात असेल, हे पाहण्यासाठी की तुमच्यापैकी कोण त्याला अप्रत्यक्षरित्या भीतो. मग ज्याने या चेतावणीनंतर देखील अल्लाहने ठरवून दिलेल्या मर्यादेचे उल्लंघन केले
त्याच्यासाठी भयंकर दुःखदायक शिक्षा आहे. हे इमानधारकांनो, एहरामच्या अर्थात हजच्या परिवेशाच्या स्थितीत शिकार करू नका. आणि जर तुमच्यापैकी कोणी जाणून बुजून असे केले तर जो प्राणी त्याने ठार केला असेल तर त्याला त्याच तोडीचा एक प्राणी पाळीव चतुष्पाद जनावरांपैकी भेट द्यावा लागेल, ज्याची निवड तुमच्यापैकी 2 न्यायी व्यक्ती करतील. आणि ही भेट काबागृहास पोहोचविली जाईल. तसे नसेल तर या अपराधाचे प्रायश्चित्त म्हणून काही गरिबांना जेवू घालावे लागेल किंवा त्या प्रमाणात उपवास करावे लागतील, जेणेकरून त्याने आपल्या कर्माचे फळ चाखावे. पूर्वी जे काही घडले ते अल्लाहने माफ करून टाकले. परंतु जर कोणी या कृत्याची पुनरावृत्ती केली तर त्याचा अल्लाह बदला घेईल. अल्लाह सर्वांवर वर्चस्व राखणारा आहे आणि बदला घेण्याचे सामर्थ्य राखतो. तुमच्यासाठी समुद्रातील शिकार व तिचे भक्षण वैध करण्यात आले. जिथे तुम्ही मुक्काम कराल तेथे सुद्धा ती तुम्ही खाऊ शकता आणि काफिल्यासाठी शिदोरी म्हणून सुद्धा ती घेऊ शकता. परंतु खुशकीवरील शिकार जोपर्यंत तुम्ही एहरामच्या अवस्थेत आहात तुम्हासाठी निषिद्ध करण्यात आली आहे. म्हणून दूर रहा त्या अल्लाहच्या अवज्ञेपासून ज्याच्या समोर तुम्हा सर्वांना गोळा करून हजर केले जाईल. अल्लाहने आदरणीय गृह काबाला लोकांकरिता सामुदायिक जीवनाच्या प्रस्थापनेचे साधन बनविले आणि आदरणीय महिना व कुर्बानीची जनावरे आणि पट्टे सुद्धा, जेणेकरून तुम्हाला कळावे की अल्लाह आकाशांच्या व पृथ्वीच्या सर्व परिस्थितीचा जाणकार आहे आणि त्याला प्रत्येक गोष्टीचे ज्ञान आहे. सावध व्हा, अल्लाह शिक्षा देण्यात सुद्धा कठोर आहे आणि त्याचबरोबर फार क्षमाशील व दयाळू देखील आहे. पैगंबरावर तर केवळ संदेश पोहोचविण्याची जबाबदारी आहे. यानंतर तुमच्या उघड व गुप्त सर्व गोष्टींना जाणणारा अल्लाह आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांना सांगा की पवित्र आणि अपवित्र कोणत्याही परिस्थितीत एकसारखे नाहीत. मग निषिद्ध गोष्टींचे आधिक्य तुम्हाला कितीही मोहित करणारे असो. म्हणून हे सबुद्ध लोकांनो, अल्लाहच्या अवज्ञेपासून दूर रहा. आशा आहे की तुम्हाला यश लाभेल. हे इमानधारकांनो, अशा गोष्टी विचारित जाऊ नका ज्या तुम्हा समोर उघड केल्या गेल्या तर तुम्हाला त्या वाईट वाटतील. परंतु जर तुम्ही त्या अशा वेळी विचारल्यात जेव्हा कुराण अवतरित होत असेल तर त्या तुमच्या समोर उघड करण्यात येतील. आतापर्यंत जे काही तुम्ही केले ते अल्लाहने माफ केले. तो क्षमाशील व सहिष्णू आहे. तुमच्या पूर्वी एका समुदायाने अशाच प्रकारचे प्रश्न केले होते. मग ते लोक याच गोष्टीमुळे इन्कार करणाऱ्यांमध्ये गुरफटून गेले. अल्लाहने कोणाला देखील बहिरा ठरविले नाही अथवा सायबा किंवा वसीला आणि हाम. पण हे अइमानधारक अल्लाहवर खोटे आरोप ठेवतात आणि त्यांच्यापैकी बहुतेक जण निर्बुद्ध आहेत. आणि जेव्हा त्यांना सांगण्यात येते की या त्या कायद्याकडे जो अल्लाहने अवतरला आहे आणि या पैगंबराकडे, तर ते उत्तर देतात की आमच्यासाठी तर तीच पद्धत पुरेशी आहे ज्यावर आमचे पूर्वज आम्हाला आढळले आहेत. मग काय हे पूर्वजांचेच अंधानुकरण करीत राहतील जरी त्यांना काहीही माहीत नसेल व सरळ मार्गाची त्यांना जाणीवच नाही. हे इमानधारकांनो, स्वतःची काळजी घ्या. एखाद दुसऱ्याच्या पथभ्रष्ट होण्याने तुमचे काहीही बिघडत नाही. जर तुम्ही स्वतः सरळ मार्गावर असाल, अल्लाहकडे तुम्हा सर्वांना परत जायचे आहे. मग तो तुम्हाला दाखवेल की तुम्ही काय करीत राहिला आहात. हे इमानधारकांनो, जेव्हा तुम्हापैकी एखाद्याची मृत्यू घटका येईल आणि तो मृत्यूपत्र करीत असेल तर त्याच्यासाठी साक्षीचे प्रमाण हे होय की तुमच्या समाजामधील 2 न्यायप्रिय व्यक्तींना साक्षीदार बनवावे. किंवा जर तुम्ही प्रवासात असाल आणि त्यावेळी मृत्यूचे संकट आले तर परक्यांमधून 2 साक्षीदार घ्यावेत. मग जर एखादी शंका निर्माण झाली
तर नमाज नंतर दोन्ही साक्षीदारांना थांबवून घ्यावे व त्यांनी अल्लाहची शपथ घेऊन सांगावे की आम्ही एखाद्या व्यक्तिगत फायद्यासाठी साक्ष विकणारे लोक नाही, आणि जरी कोणी आमचा नातेवाईक असला तरी, आणि अल्लाह प्रित्यर्थ दिलेल्या साक्षीला देखील आम्ही लपविणार नाही. जर आम्ही असे केले तर गुन्हेगारांमध्ये आमची गणना होईल. परंतु जर असे कळले की त्या दोघांनी स्वतःला गुन्ह्यात लोटले आहे, तर मग त्यांच्याऐवजी आणखी 2 व्यक्ती जे त्यांच्या तुलनेत साक्ष देण्यात अधिक प्रामाणिक असतील, त्यांनी त्या लोकांमधून उभे राहावे ज्यांचा हक्क मारला गेला असेल, आणि त्यांनी अल्लाहची शपथ घेऊन सांगावे की आमची साक्ष त्यांच्या साक्षीपेक्षा जास्त सत्याधिष्ठित आहे, आणि आम्ही आमच्या साक्षीमध्ये कोणताही अतिरेक केलेला नाही. जर का आम्ही तसे केले तर आम्ही अत्याचाऱ्यांपैकी एक बनू. या पद्धतीने रास्त अपेक्षा केली जाऊ शकते की लोक खरीखुरी साक्ष देतील, किंवा कमीत कमी या गोष्टीचे तरी भय बाळगतील की त्यांच्या शपथा एखादे वेळी दुसऱ्या शपथांमुळे नंतर रद्दबातल होऊ नयेत. अल्लाहचे भय बाळगा आणि ऐका. अल्लाह अवज्ञा करणाऱ्यांना आपल्या मार्गदर्शनापासून वंचित करतो. ज्या दिवशी अल्लाह सर्व पैगंबरांना एकत्र करून विचारेल की तुम्हाला काय प्रत्युत्तर दिले गेले, तेव्हा ते म्हणतील की आम्हाला काहीही कल्पना नाही, तूच सर्व गुप्त हकीकती जाणतोस. मग कल्पना करा त्या प्रसंगाची जेव्हा अल्लाह फरमाविल, हे मरियम पुत्र ईसा, आठव माझ्या त्या देणगीला जी मी तुला व तुझ्या मातेला प्रदान केली होती. मी पवित्र आत्म्यामार्फत तुला सहाय्य केले. तू पाळण्यात देखील लोकांशी संभाषण करीत होतास, आणि वय वाढल्यानंतर सुद्धा मी तुला ग्रंथ आणि शहाणपणा व तौरात आणि इंजिलचे शिक्षण दिले. तू माझ्या आज्ञेने पक्षाकृती मातीचा पुतळा बनवून त्यात फुंकर घालत असे, आणि तो माझ्या आज्ञेने पक्षी बनत असे. तू जन्मजात आंधळ्याला व महारोग्याला माझ्या आज्ञेने रोगमुक्त करीत असे. तू मृतांना माझ्या आज्ञेने बाहेर काढत असे. मग जेव्हा तू बनी इस्रायलपाशी स्पष्ट संकेत चिन्हे घेऊन पोहोचलास, आणि त्यांच्यापैकी जे लोक सत्याचा इन्कार करणारे होते त्यांनी म्हटले की हे संकेत जादूगिरीशिवाय इतर काहीही नाही, तेव्हा मीच तुला त्यांच्यापासून वाचविले. आणि मी जेव्हा हवारींना, येशू ख्रिस्ताच्या अनुयायांना इशारा केला की माझ्यावर व माझ्या पैगंबरांवर श्रद्धा ठेवा, तेव्हा त्यांनी सांगितले, आम्ही श्रद्धा ठेवली आणि साक्षी रहा की आम्ही मुस्लिम आहोत. हा प्रसंग सुद्धा लक्षात ठेवावा की जेव्हा येशू ख्रिस्ताच्या अनुयायांनी सांगितले, हे मरियम पुत्र ईसा, काय तुमचा पालनकर्ता आमच्यासाठी जेवणाचे एक ताट आकाशातून उतरवू शकेल? तेव्हा ईसा अलैहिस्सलामने सांगितले, अल्लाहचे भय बाळगा जर तुम्ही इमानधारक असाल. त्यांनी सांगितले, आम्ही तर केवळ हेच इच्छितो की त्या ताटात जेवावे आणि आमची मने संतुष्ट व्हावीत, व आम्हाला कळावे की आपण जे काही आम्हाला सांगितले आहे ते सत्य आहे व त्याचे आम्ही साक्षीदार व्हावे. तेव्हा मरियम पुत्र ईसाने प्रार्थना केली, हे अल्लाह, आमच्या पालनकर्त्या, आम्हावर आकाशातून एक ताट उतरव जे आमच्यासाठी व आमच्या अगोदरच्या व नंतरच्यांसाठी आनंदाचा प्रसंग ठरावा आणि तुझ्याकडून एक संकेत ठरावा. आम्हाला रोजी दे व तू सर्वोत्कृष्ट उपजीविका देणारा आहेस. अल्लाहने उत्तर दिले, मी ते तुमच्यावर अवतरणार आहे, परंतु त्यानंतर तुमच्यापैकी जो कोणी इन्कार करील त्याला मी अशी शिक्षा देईन जी जगात कोणाला दिली गेली नसेल. तात्पर्य, जेव्हा अल्लाह फरमाविल, हे मरियम पुत्र ईसा, काय तू लोकांना सांगितले होतेस की अल्लाहशिवाय मला आणि माझ्या मातेस देखील ईश्वर बनवा? तेव्हा तो उत्तरादाखल सांगेल, पवित्र आहे अल्लाह, माझे हे काम नव्हते की ती गोष्ट सांगावी जी सांगण्याचा मला अधिकार नव्हता. जर मी तसे सांगितले असते तर अवश्य
तुला माहीत झाले असते. तू जाणतो जे काही माझ्या मनात आहे. मी जाणत नाही जे काही तू जाणतोस. तू तर सर्व गुप्त हकीकतीचा ज्ञानी आहेस. मी त्यांना त्याशिवाय काहीच सांगितले नाही ज्याची मला तू आज्ञा दिली होती. ते हे की अल्लाहची भक्ती करा, जो माझा पालनकर्ता आहे आणि तुमचा पालनकर्ता देखील. मी त्या वेळेपर्यंतच त्यांचा निरीक्षक होतो जोपर्यंत मी त्यांच्या दरम्यान होतो. जेव्हा तू मला परत बोलावून घेतलेस तेव्हा तूच त्यांचा निरीक्षक होतास आणि तू तर सर्वच गोष्टींचा निरीक्षक आहेस. आता जर तू त्यांना शिक्षा केलीस तर ते तुझे दास आहेत, व जर तू माफी दिलीस तर तू प्रभुत्व संपन्न व बुद्धिमान आहेस. तेव्हा अल्लाह फरमावेल, हा तो दिवस आहे ज्या दिवशी खऱ्यांना त्यांची सचोटी लाभदायक ठरेल. त्यांच्याकरिता अशी उद्याने आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहत आहेत. येथे ते सदैव राहतील. अल्लाह त्यांच्यावर प्रसन्न झाला व ते अल्लाहवर. हेच महान यश आहे. पृथ्वी व आकाशांवर आणि त्यात अस्तित्वात असलेल्या सर्वांवर राज्य अल्लाहचेच आहे आणि प्रत्येक वस्तूवर तो प्रभुत्व राखतो.